हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी घेऊन आले आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट, ती म्हणजे अमेरिकेतील टाईम झोन. तुम्ही जर भारतात कुठेही गेला, काश्मीर, कन्याकुमारी, पुणे, मुंबई, तर सगळीकडे एकच टाईम असतो. पण अमेरिकेत तसं नाही. अमेरिका हा खूप मोठा देश आहे, त्यामुळे इथे सूर्य प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या टाईमला उगवतो आणि त्यामुळे इथे टोटल 6 टाईम झोन आहेत. नंबर 1 म्हणजे ईस्टर्न टाईम झोन, नंबर 2 म्हणजे सेंट्रल टाईम झोन, नंबर 3 म्हणजे माउंटन टाईम झोन, नंबर 4 म्हणजे पॅसिफिक टाईम झोन, नंबर 5 अलास्का टाईम झोन आणि नंबर 6 म्हणजे हवाई टाईम झोन. मी सध्या ईस्टर्न टाईम झोनमध्ये राहते. समजा इथं जर संध्याकाळचे 6 वाजलेले असतील तर सेंट्रल टाईम झोनमध्ये संध्याकाळचे 5 वाजलेले असतील, माउंटन टाईम झोनमध्ये संध्याकाळचे 4 वाजलेले असतील आणि पॅसिफिक टाईम झोनमध्ये दुपारचे 3 वाजलेले असतील. तर मी आता तुम्हाला डे लाईट सेव्हिंग म्हणजे काय एक्सप्लेन करणार आहे. तर अमेरिकेत वेळ सगळीकडे सारखी नसते, त्यामुळे 1 तास घड्याळ पुढे नेणे म्हणजे उन्हाचा जास्तीत जास्त वापर करणे. तर डे लाईट सेव्हिंग ही मार्च ते नोव्हेंबरमध्ये असते. तर स्प्रिंगमध्ये म्हणजेच मार्चमध्ये घड्याळ 1 तासाने पुढे ढकलल्या जाते, त्यामुळे उन्हाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येतो. आणि स्प्रिंगमध्ये म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात 1 तास घड्याळ मागे ढकलल्या जाते. तर फॉल सीझनमध्ये म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात घड्याळ 1 तास मागे ढकलल्या जाते. हा टाईम रात्री 2 वाजता अपडेट होत असतो. त्यामध्ये तुमची घड्याळ ऑटोमॅटिक 1 तास मागे येते. तर टाईम झोन समजून घेणं गरजेचं का आहे? कारण जर तुम्ही भारतातून अमेरिकेत कॉल करत असाल किंवा फ्लाईट्स, मीटिंग्स, ऑनलाईन क्लासेस यांचं शेड्यूल बनवत असाल तर योग्य वेळ ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, अशी होती ही अमेरिकेतील टाईम झोनची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या टाईम झोनमध्ये राहता. तर पुन्हा भेटूया नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत ओके.